ओके एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल इंग्लिश. अहिल्या उत्सव मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि दिस इज द सेकंड सेशन ऑफ युअर ऑनलाईन फ्री स्पोकन इंग्लिश क्लास. मी प्राध्यापक संकेत गांधी अँड आय वेलकम यू इन टुडेज लाईव्ह क्लास. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक जॉईन होत आहेत. मागचं सेशन आपण 8 मार्च 2025 ला महिला दिनाच्या निमित्ताने सुरू केलंय आणि संपूर्ण एक वर्ष आपल्याला हे सेशन्स कंटिन्यू करायचे आहेत. तर दर शनिवारी रात्री 8 वाजता जो आपला टाइम असणार आहे त्या टायमिंगला आपण हे सेशन्स घेत असतो. तर या शनिवारीही तुम्ही वेळेवर जॉईन झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अजूनही बरेच लोक जॉईन होत आहेत, पण आपण त्यांच्यासाठी जास्त वेळ थांबू शकत नाही. जास्तीत जास्त 1 ते 2 मिनिटांचा टॉलरन्स मी देत असतो, कारण की आपल्याकडे टाइम कमी आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आपल्याला स्पोकन इंग्लिश रिलेटेड तुमची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी करायच्या आहेत. त्यामध्ये बेसिक टॉपिक ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत टोटल 52 मॉड्यूल्स 52 सेशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. आत्ताशी आपलं सेकंड सेशन आहे. सो डोंट वरी. ज्याला असं वाटत असेल सर मला मागच्या वेळेस समजलंच नाही किंवा 8 मार्च होता, महिला दिन होतं, त्यामुळे मी ऍक्टिव्हिटी मध्ये होते, काही ठिकाणी कार्यक्रम होते, काही हरकत नाही. मी तुम्हाला ऑलरेडी त्या सेशनची लाईव्ह लिंक जे रेकॉर्डिंग होती आपले पूर्ण इच अँड एव्हरी सेकंद, पहिल्या सेकंदापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत पूर्ण सेशन आपलं रेकॉर्ड होतं. प्रत्येक सेशन तुम्हाला मिळणार आहे. जरी तुम्हाला काही टेक्निकल अडचण असेल, काही जणांचे मला फोन आले होते बऱ्याच वेळेस की सर आमच्या इथे नेटवर्कचा इश्यू आहे, माझे मिस्टर घरी नसतात, माझा मुलगा फोन वापरतो, त्यावेळेस मला 8 वाजता नाही जमणार, तुम्ही 9:30ला घेता का? म्हणजे विचार बघा किती आपल्याकडे फ्रीडम आहे बोलण्याचं. मी त्यांना म्हटलं मॅडम 9:30ला जर मी घेतलं तर 10:30-11 पर्यंत क्लास जाईल. बाकीच्या घरचे काय म्हणतील? इवन माझ्या घरचे, मला पण बायको आहे, माझंही घर आहे. तर चेष्टा म्हणून मी ऑलरेडी ऑनलाईन क्लास घेत असतो रात्री 9:15 ते 10:15 ही लाईव्ह ऑनलाईन बॅच असते आपली. परंतु त्याचा विषय वेगळा आहे आणि हा जो आहे हा स्पेशल आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड टाइम मध्येच तुम्हाला यावं लागेल. तर मी माफी मागतो ज्यांनी मला रिक्वेस्ट केली, परंतु मी बिकॉज ऑफ सम अनअवॉइडेबल रिझन्स आय कॅनॉट ऍक्सेप्ट. तर तुमची माफी मागतो की मी तुमची विनंती पूर्ण नाही करू शकलो. आणि इवन काही जणांचं म्हणणं होतं सर 4 वाजता घ्या दुपारी किंवा 5 वाजता घ्या. तर परत एकदा माफी मागतो मी, कारण की स्टँडर्ड टाइम हा 8चा का ठेवलेला आहे. मला आठवतं कोविड-19 मध्ये मी पहिली ऑनलाईन बॅच सुरू केली. ऑफलाईन क्लास तर आपला 2012 पासून आहे. परंतु कोविड-19 मध्ये ऑनलाईन बॅच जेव्हा मी सुरू केली तेव्हा मी खूप विचार केला की नक्की ऑनलाईन कोणासाठी आहे हो. कोविडमध्ये तर सगळ्यांसाठीच होतं, पण भविष्यात आपल्याला जर काम ऑनलाईन मध्ये करायचं आहे तर त्यावेळेसच मला असं वाटलं की महिलांसाठी ऑनलाईन खूप सोपं आहे, मुलींसाठी सोपं आहे. जेणेकरून ज्यांना ट्रान्सपोर्टेशन ऍक्सेस किंवा डिस्टन्स किंवा बरंच त्यांना काही ठिकाणी डिपेंडन्सी असते, एरिया लांब असतो, तर त्यामुळे जाणे येण्याचा प्रॉब्लेम, घरच्यांची काळजी,
मग मी विचार केला की हा टाइम असं ठेवावा आपण आत्तापासून की जो भविष्यातही आपल्याला काम करता येईल. आणि त्यावेळेस पण मी सांगतो, पहिली बॅच माझी 8:15 ते 9:15 रात्री अशीच मी ठेवली होती, जेणेकरून एकच उद्देश होता, 7च्या आत घरात, ऍटलिस्ट 8च्या आत घरात, असा नियम तर प्रत्येक घरामध्ये असतोच. आणि महिला बऱ्याच वेळा सगळं वर्क प्रोफाईल, त्यांचं बिझनेस, त्यांचं प्रोफेशन, घरातील कामं सगळे सांभाळून ते 7, 7:30 पर्यंत कशाही प्रकारे ते घरी पोहोचतात. ठीक आहे. आणि त्यामुळे 8 वाजता ते स्वतःला 1 तास तर ते नक्कीच देऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने मी तेव्हाच तो विचार केला 19-20 मध्ये, आणि सुदैवाने तो खूप चांगला प्रूव्हन मेथड ती झाली. आणि माझे सगळे क्लास माझे 8:15च्या रेंजमध्ये असतात, रात्री 8:15 ते 9:15. 55 बॅचेस ऑनलाईनच्या आपण घेतल्यात. आणि हा जो उपक्रम आहे हा यावर्षी आपण सुरू केलाय, खास करून महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनींसाठी, ज्यांना की आठवडाभरही त्यांना क्लास करणं शक्य नाही, पण आठवड्यातून एक दिवस तर नक्की ते स्वतःला देऊ शकतात. आणि असं वर्षभर आपल्याला तो क्लास घ्यायचा आहे. ओके. सो वेलकम वन्स अगेन, अँड विदाउट एनी डिले लेट्स कंटिन्यू विथ द लाईव्ह सेशन ऑफ युअर स्पोकन इंग्लिश जर्नी. चलो. सो आता आपण पुढे जाऊया. बरेच लोक ऑलरेडी जॉईन झालेत, बाकीच्यांना युट्यूब लिंक नक्कीच मिळेल, डोंट वरी. अँड सो नाव लेट्स टेक अ लुक. ओके. सो कॅमेराज ऑन पाहिजे. प्रतीक्षा इज देअर. प्रतीक्षा, व्हेरी गुड. नेक्स्ट. देन पूजा, आय कॅन सी यू. मैत्री, ओके, व्हेरी नाईस. बाकीच्यांना विनंती नाही करणार, आज्ञा करेल रादर, बिकॉज आय एम ट्रेनर हिअर. जरी मी वयाने कमी असलो, बट इट्स माय राईट. आणि काम चांगलं होण्यासाठी जे योग्य असेल ते आपल्याला करणं आहे. तर तुम्ही 1 तास तुमच्या आयुष्यातला देताय, इन्व्हेस्ट करताय, तर तो 1 तास प्रामाणिकपणे कॅमेरा समोर बसून द्या, जेणेकरून तुम्ही इकडे तिकडे जाणार नाही आणि घरातलेही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आले लक्षात? तुम्ही जेव्हा कॅमेरा बंद असतो त्यावेळेस तुम्ही खूप रिलॅक्स बसता, आणि मग बाकीच्यांचं चालू होतं, मला हे द्या, मला ते द्या, मला जेवणच वाढवा, अजून काय करा. तर बरेच काम आहे तुमच्या मागं, आय रिस्पेक्ट. परंतु 1 तास स्वतःसाठी. ऑफलाईन क्लास केला तर तुमचे 2 तास जातात. क्लास 1 तासाचा असतो, जाणं येणं हे सगळं एनर्जी जाते. पण घरात बसून जर आपल्याला काही संधी मिळते तर त्याचं सोनं करावं लागतं. आणि ते सोनं करण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे तुम्हाला परत एकदा एक इन्स्ट्रक्शन आहे की कॅमेरा सगळ्यांचे ऑन पाहिजे, कारण हा लाईव्ह क्लास आहे. तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. आता मी अनम्यूट करण्याची संधी तुम्हाला दिलेली नाहीये. पहिले आपला टॉपिक होईल, टॉपिक एक्सप्लेन करेल मी, तुम्हाला शिकवेल, आणि मग तुमचे डाऊट्स, तुमचे क्वेश्चन आन्सर्स आणि लाईव्ह टॉपिक आपण घेणार आहोत. त्यावेळेस तुम्ही अनम्यूट करा, ठीक आहे. परंतु कॅमेरा ज्यांचा ऑन आहे प्रत्येक क्लासमध्ये त्यांनाच मी एंटरटेन करेल, बाकीच्यांना नाही. ओके. कॅमेरा कंपल्सरी ऑन पाहिजे मला, तरच तुमचा क्लास होईल. नाहीतर तुम्हाला मग नंतर क्लास झाल्यावर लाईव्ह सेशन तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये बघावं लागेल. दॅट्स इट. तुम्हाला जर बोलायचं आहे माझ्याशी तर कॅमेरा ऑन पाहिजे, त्यालाच मी तुम्हाला बोलायला परमिशन देईल. दॅट्स फायनल ऑर्डर. चलो. सो ओके, बऱ्याच जणांनी ऑन केलंय आता. पूनम कासवा इज देअर, वर्षा शिंदे, जयश्री सुतार. ओके. बाकीचे अजूनही वेळ घेत आहेत. मेकअप वगैरे काही करायची गरज नाहीये, जसे तसे बसा, तुमच्या तुमच्या घरी आहात. ठीक आहे. चलो लेट्स कंटिन्यू. ओके. फर्स्ट स्लाइड, सेकंड स्लाइड मध्ये पण बरेच जण आहेत. ओके, व्हेरी नाईस. बट प्लीज कीप ऑन युअर कॅमेरा, सो इट वुड बी बेटर फॉर मी. माझ्यासाठी सोपं जाईल तुम्हाला जज करणं, तुम्ही नक्की काय ऐकताय, तुम्हाला समजतंय की नाही समजत आहे. ओके. स्वाती इज देअर. स्वाती शेवाळे इज ऑल्सो देअर. सोनम मालवे. ओके. सविता कुंभार. ओके, गुड. नाईस. बाकीचे अजून ऑन करतायत, ठीक आहे. चलो. सो ज्यांनी अजूनही नाव त्यांचं बदललं नसेल, तिथे मोबाईलचं नाव नकोय मला, तुमचं स्वतःचं नाव पाहिजे. काही ठिकाणी मोबाईलचं मॉडेल नाव असतं, गॅलेक्सी असो, ऍपल असो, तर ते नाव बदलून तुमचे तुमचे नावं तुम्ही टाकू शकता. तेवढी परमिशन तुम्हाला दिलेली आहे. कॅमेरा चालू करण्याचा ऍक्सेस तुम्हाला आहे. फक्त माईक आता तुमचा अनम्यूट होणार नाही. एक छोटासा टॉपिक आपल्याला पहिले घ्यायचा आहे, आणि मग त्याच्यावर तुम्हाला काय समजलंय ते विचारताना मी तुम्हाला नक्की माईक अनम्यूट तुमचं करू देईल. ओके. So let's go ahead without any delay. And first thing, I would share the screen. पहिले आपला टॉपिक पूर्ण करून घेऊया आणि मग त्याच्यावर चर्चा करूया. ओके. चलो. सो लेट्स कंटिन्यू. अँड हिअर आय शेअर द स्क्रीन. मागच्या सेशन मध्ये आपण जे पाहिलं होतं, ठीक आहे, त्यामध्ये काही डायलॉग्स आपण वापरले होते, राईट. युजफुल फ्रेजेस इन डेली लाईफ.
बऱ्याच वेळा इंग्लिश खूप सोपं असतं पण आपण प्रॅक्टिस नाही करत, म्हणून आपल्याला बोलताना अवघड वाटतं. तर ते सेशन्स आपण असे घेत असतो की जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज वापरात तुमचे डायलॉग्स तुमचे रेडी पाहिजे. तर तो आपण सेशन मागच्या वेळेस घेतला होता आणि त्याच्यामध्येही तुम्हाला सोपा टॉपिक होते खूप. एक जस्ट ओव्हरलुक करूया मागच्या सेशनला आपण काय डायलॉग्स घेतले, ज्यांचे राहिले असतील किंवा ज्यांना काही डाऊट्स असतील ते क्लिअर होतील. बघा, युजफुल डायलॉग्स पार्ट 1 अँड पार्ट 2 दोन्ही आपण पाहिले होते मागच्या सेशनमध्ये. वेळ कमी होता तरी पण आपण तो टॉपिक कव्हर केला. या सेशनलाही आपण तसंच पुढचा टॉपिक घेणार आहोत. ठीक आहे. सो युजफुल डायलॉग मध्ये सगळ्यात पहिले आपण पाहिलं होतं हॅलो, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. हा प्रश्न आपण बऱ्याच वेळा विचारतो. हॅलो, हाऊ आर यू. मग आन्सर येतं त्याचं आय एम फाईन, थँक्यू. पण फाईनच्या ऐवजी आपण बरेच शब्द वेगवेगळे पाहिले होते आणि ते तुम्हाला माहिती असतीलच. त्याच्यासाठी तुम्हाला जर नसेल माहिती तर पहिलं सेशन आपलं परत बघा. ते तुमच्यासाठी वर्षभर ओपन राहणार आहेत, काही काळजी करू नका. नेक्स्ट, अँड यू असं पण विचारलं जातं, म्हणजे आय एम फाईन थँक्यू अँड यू, तुम्ही कसे आहात असंही विचारायला पाहिजे. त्याला म्हणतात औपचारिकता. ठीक आहे. त्यानंतर थँक्यू विचारल्याबद्दल धन्यवाद. सॅम्पल आन्सर मध्ये आपण यू आर वेलकम किंवा नो मेन्शन, इट्स ओके असंही म्हणू शकता. त्यानंतर काही ठिकाणी आपण एक्सक्यूज मी, सॉरी असंही विचारतो बऱ्याच वेळा. खूप बेसिक एक्सप्रेशन्स आहेत, पण ज्याला खरंच इंग्रजी नीट बोलायचंय, ज्याला औपचारिकतेने फॉर्मल इनफॉर्मल दोन्ही पद्धतीमध्ये ह्या गोष्टींचा वापर करतो आपण. सो एक्सक्यूज मी म्हणजे कृपया माफ करा. एखादी गोष्ट तुम्ही करताना, एखादी गोष्ट घेताना तुम्ही विचारू शकता. त्यानंतर सॅम्पल आन्सर, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, यू कॅन टेक इट. ओके. जसं एखाद्या ठिकाणी आता उन्हाळा आहे बघा, आपण म्हणू शकतो एक्सक्यूज मी, कॅन आय गेट वॉटर. घरात कोणी पाहुणे आले तर त्यांना तुम्ही म्हणू शकता एक्सक्यूज मी, कॅन यू गिव्ह मी कोल्ड ड्रिंक, ऑर यू कॅन से कोल्ड वॉटर. तुम्ही म्हणू शकता येस इट्स ओके, नो प्रॉब्लेम, आय कॅन ब्रिंग फॉर यू, मी तुमच्यासाठी आणू शकते. त्यानंतर हाऊ मच इज दिस, मार्केटमध्ये तुम्ही शॉपिंगला जाता त्यावेळेस विचारताय हाऊ मच दिस कॉस्ट, किती ह्याची किंमत आहे. किंवा व्हॉट इज द प्राइस, सोपं सोपं पण विचारू शकता. व्हॉट इज द प्राइस, 10, 20. वेअर इज युअर होम, वेअर इज युअर ऑफिस, बेसिक क्वेश्चन्स. ओके. तर हे आपण सुरुवातीला पाहिलं होतं मागच्या सेशनला. एकदा जस्ट ओव्हरलुक करतोय म्हणजेच रिव्हिजन करतो आहे. आणि उजळणी खूप महत्वाची असते, कारण इंग्लिशमध्ये हे वाक्य आयुष्यभर तुम्हाला वापरायचे आहेत. समजतंय, आयुष्यभर. जगात कुठेही जा तुम्ही, अमेरिकेत गेले तरी असंच बोलणार आहात आणि इंडियामध्ये असताल तरी हेच बोलणार आहात. मग बेसिक इंग्लिश खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये आता पुढचं पार्ट 2 बघा, डायलॉग्स मध्ये आय डोंट अंडरस्टँड. एखादी गोष्ट तुम्हाला मी सांगितली किंवा कोणी दुसऱ्याने सांगितली आणि तुम्हाला नाही समजली तर तुम्ही काय म्हणणार, आय एम सॉरी बट आय डोंट अंडरस्टँड, मला नाही समजत. लेट मी एक्सप्लेन अगेन असंही म्हणू शकतो समोरचा व्यक्ती, लेट मी एक्सप्लेन अगेन. किंवा तुम्ही म्हणू शकता एखाद्याला समजवताना, डोंट वरी आय विल एक्सप्लेन यू अगेन. ठीक आहे. त्यानंतर येस नो, ओके, आय वुड लाईक टू ट्राय दॅट, मला हे ट्राय करायला आवडेल परत एकदा. त्यानंतर माय नेम इज, खूप सोपं एक्सप्रेशन आहे पण महत्वाचं आहे. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज संकेत गांधी. तसं तुम्ही तुमचं नाव तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. त्यानंतर आय एम फ्रॉम, बेसिक एक्झाम्पल, आय एम फ्रॉम इंडिया, आय एम फ्रॉम महाराष्ट्र, आय एम फ्रॉम अहिल्यानगर. ठीक आहे. त्यानंतर कॉन्व्हर्सेशन संपेल. गुड बाय, हॅव अ नाईस टाइम, हॅव अ नाईस डे, टेक केअर, सी यू अगेन. असे वेगवेगळे एक्सप्रेशन्स आपण इथून पुढेही पाहणार आहोत. ओके. सो दिस वॉज द रिव्हिजन, आय होप यू अंडरस्टूड. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी एकदा गो थ्रू करा. चलो. ओके. आता मला सांगा, सब्जेक्ट पाहिले होते आपण मागच्या सेशन मध्ये, डू यू रिमेंबर. तुम्ही थम्स मला अप करून दाखवू शकता, जरी तुम्हाला आता मी अनम्यूट करायचा ऍक्सेस नाही दिलाय. त्याचं कारण एवढंच आहे की बऱ्याच ठिकाणी कधी कधी माईक चुकून अनम्यूट होतो आणि मग तुमच्या घरातला आवाज आमच्या क्लासमध्ये असं नको. ठीक आहे. त्यामुळे तो आपण अनम्यूट नाही केलेला. तर तुम्ही अनम्यूट करायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही बोलू शकता. तोपर्यंत तुम्हाला काही रिप्लाय करायचा असेल तर तुम्ही थम्स अप करू शकता. तुम्ही मला मेसेज पण चॅट बॉक्स मध्ये पण पाठवू शकता. ठीक आहे. चलो. मग विथ पर्सन्स, सब्जेक्ट्स विथ पर्सन्स. सब्जेक्ट्स खूप महत्वाचे आहेत. आता याचे एक पहिली स्लाइड पण आपण पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. बघा, सब्जेक्ट आय, आय म्हणजे मी. ओके. मी म्हणजे काय, की जसं एक्झाम्पल आपण म्हणतो ना, मी संकेत आहे. मग माय नेम इज संकेत बट आय एम संकेत असंही म्हणता येईल. आय एम, तसं तुम्ही तुमचं नाव घ्या सगळ्यांनी. आय एम, फॉर एक्झाम्पल माझ्या समोर आहे, आय एम मैत्री, आय एम पूनम, आय एम स्वाती.
ओके, एक्झाम्पल तुम्ही बाकीचे तुमचे नावं तसे घेऊ शकता. मग इथे एम लागणार आहे आपल्याला, ते आपण पुढे पाहणार आहोत. प्रेझेंट टेन्स मध्ये ते येईल. आता आपण फक्त पहिले बेसिक सब्जेक्टची ओळख करून घेऊया. त्यालाच आपण म्हणूया प्रोनाउन्स, म्हणजे सर्वनाम. ओके, कर्ता पण त्याला आपण पॉप्युलरली म्हणतो कर्ता. ठीक आहे. मग आय म्हणजे मी, वी म्हणजे अनेक वचन, आम्ही. ओके, आम्ही म्हणजे आपण पण होतं मराठीमध्ये, आपण किंवा आम्ही. वी आर इंडियन्स, आपण सगळे भारतीय आहोत. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दोन्ही होईल. यू एकट्यासाठी पण होईल, जसं यू आर वैशाली. आता माझ्यासमोर वैशाली मचे आहेत, म्हणून मी ज्याचं समोर त्याचं नाव मी घेतोय पहिले. यू आर वैशाली. ओके, यू आर पूजा. आता यू ऑल आर पार्टिसिपंट्स ऑफ अहिल्या उत्सव एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी. तुम्ही सगळे काय अहिल्या उत्सव या शैक्षणिक उपक्रमाचे पार्टिसिपंट्स आहात. मग यू ऑल आर म्हणजे अनेक वचन मध्ये पण यूच आहे आणि सिंग्युलर मध्ये पण यू आहे. हे आपण पुढे पण डिटेल पाहूया अजून. दे म्हणजे ते, अनेक लोकांबद्दल. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि इट म्हणजे ते. मग इट म्हणजे ते कसं, कारण की देव आणि इट दोन्हीकडे ते आहे मराठीत, परंतु अर्थ वेगवेगळा आहे. इट म्हणजे एक वचन, ट्रीज म्हणजे झाडं, अॅनिमल्स म्हणजे प्राणी किंवा पक्षी, आणि ऑब्जेक्ट्स नॉन लिव्हिंग थिंग्स यांच्यासाठी इट वापरावं लागेल. ठीक आहे. आणि नेम म्हणजे नाव. ओके, सो हे झालं बेसिक सब्जेक्टची ओळख. आता आपण पुढे जाऊया त्याच्या डिटेल्स मध्ये. ओके, आता डिटेल्स बघा. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, असे तीन पुरुष व्यक्ती आपण कॉन्व्हर्सेशन मध्ये घेत असतो. त्याला आपण प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष असं पण म्हणतो. त्यामध्ये फर्स्ट पर्सन म्हणजे काय, आय. सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, पहिले मी मग बाकी सगळे, असा आपला नियम असतो की नाही जगात, बरोबर आहे. आय म्हणजे मी, मग सिंग्युलर एकटा. वी म्हणजे काय, आपण, पण सिंग्युलर नाहीये, ते प्लुरल आहे. फर्स्ट पर्सनच पण प्लुरल मध्ये. म्हणजे आय म्हणजे मी आणि वी म्हणजे आपण, फक्त एक वचन अनेक वचन असा फरक आहे. त्यानंतर सेकंड पर्सन मध्ये यू म्हणजे तू किंवा तुम्ही. मग सुरुवात कशी होते, आय स्पीक, यू लिसन. मी बोलतो, तू ऐकते. आता तू म्हणजे एकट्याबद्दल असेल. आय स्पीक, यू लिसन. यू म्हणजे तुम्ही सगळे, दोन्हीकडे यूच येणार. मग सिंग्युलरच्या ऐवजी प्लुरल वापरला आपण. मग कॉन्टेक्स्ट कसा आहे, तुमचं संभाषण कसं आहे, त्यातला भाव कसा आहे, त्याप्रमाणे तुम्हाला कॉन्व्हर्सेशनचं टॉपिक निवडावं लागेल किंवा सब्जेक्ट त्याप्रमाणे तुम्हाला घ्यावा लागतील. मग आय स्पीक, यू लिसन. आता थर्ड पर्सन सगळ्यात महत्वाचा असतो आयुष्यात. थर्ड पर्सन जेव्हा फर्स्ट आणि सेकंड मध्ये प्रॉब्लेम होतात ना, त्याचं मूळ कारण असतं थर्ड पर्सन. बरोबर आहे. म्हणजे माझ्यात आणि तुमच्यात जर प्रॉब्लेम झाला तर कोणामुळे झाला, तिच्यामुळे झाला, त्याच्यामुळे झाला. आले लक्षात, एवढंच कारण होऊ शकतं. पण थर्ड पर्सन महत्वाचे पण आहेत, त्यामुळे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, इंग्लिश मध्ये थर्ड पर्सन आहे ते, ही, शी, इट, नेम, हे सगळे थर्ड पर्सन आहेत. आता दे आहे प्लुरल मध्ये, म्हणजे अनेक लोकांबद्दल आहे. दे आर माय फ्रेंड्स, ते माझे मित्र आहेत. दे आर माय स्टुडंट्स, ते माझे विद्यार्थी आहेत. तुम्ही म्हणू शकता दे आर माय कलिग्स, ते माझे सहकारी आहेत. दे आर माय फॅमिली मेंबर्स, ते माझे परिवारातील लोक आहेत. असे अनेक लोकांबद्दल ज्यावेळेस आपण बोलूया त्यावेळेस आपल्याला दे वापरायचे. समजतंय? ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर थम्स अप करून मला दाखवा, हँड रेज करून दाखवा, म्हणजे मला कळेल मी जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. ओके, स्वाती व्हेरी फास्ट, स्वाती जाधव. त्यानंतर बाकीच्यांचे हात पटापट वर आले पाहिजेत. त्यानिमित्ताने तुम्हाला कळेल तरी की क्वेश्चन विचारण्यासाठी पण हात वर करावा लागणार आहे. ज्योती व्हेरी गुड, नाईस. ओके, अँड सना शेख, प्रेरणा घोडके, ओके, कोमल गायकवाड, ठीक आहे. म्हणजे बऱ्याच जणांना मेजॉरिटी लक्षात येत आहे. फक्त कॅमेराज ऑन करा, दॅट वुड बी बेटर फॉर मी ॲज वेल ॲज फॉर एव्हरीवन. चलो, व्हेरी नाईस. ओके, तर आता आपण जाऊया पुढे आणि लेट्स कंटिन्यू. थर्ड पर्सन मध्ये दे झालं, त्यानंतर ही सिंग्युलर म्हणजे तो, एक व्यक्ती असेल पण पुरुष आहे म्हणून तो. शी म्हणजे ती, सिंग्युलर आहे. इट म्हणजे ते, पण सिंग्युलर. मग इट इज अ मोबाईल, इट इज अ लॅपटॉप, इट इज माय होम, इट इज माय, यू कॅन से बिलॉंगिंग, इट इज माय कार, एनिथिंग. मग वस्तू
त्यानंतर प्राणी, इट इज माय पेट ॲनिमल. जसं माझ्याकडे एक पेट ॲनिमल आहे, त्याचं नाव आहे हॅपी. ओके, सो इट्स माय डॉग असे म्हणू शकतो आपण. ओके. त्यानंतर आहे नेम. नेम म्हणजे कोणाचंही नाव. मग देवराज इज माय सन. आले लक्षात? तर याप्रमाणे तुम्ही तुमचं नाव घेऊन तुम्ही सांगू शकता. समजलंय? ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. सब्जेक्ट विथ पर्सन. परत सांगतो, एक एक टॉपिक आपल्याला महत्वाचा आहे. जर तुम्हाला बेसिक्स पासून जर नीट लक्ष द्यायची सवय असेल तर ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. दॅट्स माय प्रॉमिस. आले लक्षात? आता महत्वाचा मुद्दा, तुम्ही मागच्या टॉपिक मध्ये जे शिकला होता ते किती जणांनी वापरलंय? हात वर करा बरं. मला समजू द्या, मी जे मागच्या टॉपिक मध्ये शिकवलं ते किती जणांनी तुम्ही वापरले रिअल लाईफ मध्ये? ओके, हसीना, सॉरी हंसिका, देन स्वाती, आफ्टर दॅट ओके प्रेरणा. ओके, नाईस. तुम्ही हात परत खाली पण घ्यायचे बरं का. एकदा हात वर केलं की वरच नाही ठेवायचंय, म्हणजे मला कळेल पुढच्या वेळेस कोण हात वर करतंय. ओके, व्हेरी गुड. आणि काही लोक जेवतात ते क्लास करता करता, तर जेवू नका, आम्हालाही भूक लागेल, मग सगळ्यांना जेवायला बोलवावं लागेल तुम्हाला. हा, क्लासचा टाइम जरी 8 वाजताचा असला तरी जेवणाचा टाइम एक दिवस बदलू शकता प्लीज. 1 तास तुम्हाला स्वतःसाठी द्यायचा आहे. चलो, हरकत नाही. बट मला आवडलं तुमचा प्रामाणिकपणा. म्हणजे मी कॅमेरा ऑन करायला सांगितलंय तर त्यांनी कॅमेरा ऑन केला, पण जेवत होते हे नाही सांगितलं मला. ठीक आहे, काही हरकत नाही. चलो, थोडस टायमिंग ऍडजस्ट करा जेवणाचे. ओके, सो लेट्स कंटिन्यू नाव. आता पुढचा टॉपिक आपण घेणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नाही. ओके, सो अगेन विल गो टू द नेक्स्ट स्लाइड. आता लक्ष द्या. आता टॉपिक आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचं इथं काय करायचंय, तर इथे आपल्याला बेसिक पासून तर सुरुवात तर करायचीच आहे, पण आपले इंटरमिजिएरी काही टॉपिक आहे मधले जे की वाक्य बनवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत, तेही आपल्याला लागणार आहेत. आणि त्याचे टॉपिक्स आपण इथे घेत आहोत. त्यामध्ये तुम्हाला आता स्वतःला वाक्य पण बनवायचे आहेत. तुमची इंग्लिश स्पीकिंगची जर्नी आता सुरू झालेली आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये लवकरच फ्लुएंटली बोलणार आहात. ओके, हाऊ विल यू स्पीक? यू वुड स्पीक फ्लुएंटली. ओके, विथ कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे. आणि त्याची सुरुवात आपण आता करतोय. बघा, आय एम, मी आधी पण सांगितलं होतं वाक्य. याचा मराठी अर्थ पण जाणीवपूर्वक मी दिलाय. ज्यांना अतिशय बेसिक पासून, ज्यांना अजिबात वातावरण नाही इंग्लिशचं, त्यांच्यासाठी पण हा कोर्स आहे. आणि थोडं पुढे गेल्यावर आपल्याला बेसिक प्लस ऍडव्हान्स जेव्हा येईल त्यावेळेस तो ऍडव्हान्स लेवलला पण होणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून लक्ष द्या. आय एम, आता मी आहे. बेसिक बेसिक वाक्य घेऊ आपण. पहिले फक्त प्रेझेंट टेन्स घेणार आहोत आपण, पास्ट टेन्स नंतर बघूया. तर त्याच्या आधी तुम्हाला काळ सांगतो. म्हणजे टोटली 12 काळ आहेत, त्यातला आपल्याला पहिला काळ आपण पाहतोय, साधा वर्तमान काळ. साधा वरण भात नाही बरं का, साधा वर्तमान काळ. आले लक्षात? बऱ्याच महिला आहेत त्यामुळे त्यांना पहिले वरण भात आठवेल. ठीक आहे, वरण भात जरी असेल तेवढाच सोपा साधा वर्तमान काळ पण आहे. आणि तो समजून घेतला की तुम्हाला नेहमी बनवता येईल. ठीक आहे. आय एम, मी आहे. आले लक्षात? त्यानंतर वी आर म्हणजे आपण आहोत किंवा आम्ही आहोत. त्यानंतर यू आर म्हणजे तू आहे किंवा तुम्ही आहात. ठीक आहे, आता ह्याला पुढे जोडायचे आपल्याला, ते शब्द नंतर जोडू ऑब्जेक्ट मध्ये. पहिले बेसिक सेंटेन्स आपण तयार करून घेऊ. यू आर, त्यानंतर दे आर, ते आहेत. तो आहे असं नाही म्हणणार बरं का इथे. दे म्हणजे अनेक वचन. एकापेक्षा जास्त ज्यावेळेस वस्तू व्यक्ती असतील त्यावेळेसच दे वापरायचंय. दे आर. त्यानंतर ही इज, तो आहे. त्यानंतर शी इज, ती आहे. मग इट इज, ते आहे. ते आहेत नाही. समजलंय का? ते आहेत असं नाही होणार इथे, कारण इट वापरलंय. ते असेल तर अनेक लोकांबद्दल होईल. समजतंय? मराठी आणि इंग्लिशचं कॉम्बिनेशन करतोय म्हणून मला थोडस क्लैरिफाई करावं लागतंय. हिंदी में वैसे तो ज्यादा कंफ्यूजन नहीं होगा। अगर कुछ लोगों को हिंदी समझता है तो हिंदी में भी हम बताएंगे कि जैसे कि वह है, वो है, आप है। आले लक्षात? याप्रमाणे. त्यानंतर इट इज झालं, ते आहे. नेम म्हणजे कोणाचंही नाव. फॉर एक्झाम्पल देव आहे. बरोबर आहे की नाही? देव आहे की नाही?
110% आहे. म्हणजे माझा मुलगा म्हणून नाही म्हणते मी, पण ऍक्च्युली देव आहे. जर देव नसता जगात, तर आपण आज ह्या गोष्टी अशा इतक्या सोप्या पद्धतीने करू शकलो नसतो. मला पूर्ण खात्री आहे की भगवंत आहे, त्याची कृपा आहेच, आणि ती कायम चालू असते. काही लोक त्याला अल्लाह म्हणत असतील, काही लोक त्याला अजून वेगळे नावं त्याला देतील. येशू ख्रिस्त असतील, जीजस लॉर्ड त्यांना आपण म्हणतो. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण असतील, वेगवेगळे रूप आहेत त्यांचे, वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आणि महत्वाचं म्हणजे की एक परमशक्ती जी आहे ती आहे. त्याला नाव काही द्या तुम्ही, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे की तो माणसात आहे, हे खरंच आहे. ओके, सो बिकॉज ऑफ गॉड्स ग्रेस, बिकॉज ऑफ इट्स ब्लेसिंग्स, वी आर हिअर टुगेदर डुईंग समथिंग ग्रेट. आले लक्षात? तुम्ही तुमच्या घरी बसून, तुम्ही कधी विचार केला होता 20 वर्षापूर्वी हे शक्य होतं? नाही, मी स्वतः नव्हतं केलं. पण कोविड-19 मध्ये जगाला ही वेगळी दिशा मिळाली आणि आज आपण त्या गाडीत बसलेलो आहोत. आणि ही खूप आपल्याला लांब घेऊन जाणार आहे, खूप आपल्याला जगाला जोडणार आहे. त्यामुळे तुमची भाषा ही तुमच्यासाठी खूप महत्वाचं वरदान ठरणार आहे. आले लक्षात? इफ यू कॅन स्पीक इंग्लिश, यू डोंट नीड टू वरी अबाउट एनिथिंग. बिकॉज एक कोट आहे माझा बघा, की जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जग फिरण्यासाठी काय आहे? पासपोर्ट. ऍब्सोल्युटली. काही जण कम्युनिकेशन म्हणतील, पण पासपोर्ट नसल्याशिवाय तुम्हाला काही उपयोग नाही बरं का, कोणी कुठे नेणार नाही. पासपोर्ट काढून घ्या ज्याला जग फिरायचंय त्याला. ठीक आहे. तर जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट जग फिरण्यासाठी पासपोर्ट आहे. पण पासपोर्ट नंतर सगळ्यात महत्वाची जर पहिली गोष्ट असेल तर ती आहे इंग्लिश कम्युनिकेशन. जगातल्या 100 पेक्षा जास्त देशांमध्ये इंग्रजी भाषा बोलली जाते, समजली जाते, वापरली जाते. आणि वी आर सो लकी की आपण ती आज आपल्या घरी बसून शिकायचा प्रयत्न करतोय. ओके, सो थँक्स टू ऑनलाईन एज्युकेशन, थँक्स टू झूम, थँक्स टू एव्हरीवन. चलो, सो देव आहेच. ठीक आहे. सो गॉड इज देअर, असं आपण म्हणू शकतो. गॉड इज देअर एव्हरीवेअर. आले लक्षात? आय एम, वी आर. आता याचे कॉम्बिनेशन कसे आहेत बघा. आय ला नेहमी एम वापरणार आपण, त्याला काही शंकाच नाही प्रेझेंट टेन्स मध्ये, फक्त साध्या वर्तमान काळात. वी ला नेहमी आर, यू ला आर, दे ला आर, ही ला नेहमी इज, शी इज, इट इज, अँड देव इज. सगळीकडे इज. मग जाणीवपूर्वक आपण कॉम्बिनेशन तसे केले जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाईल. आले लक्षात? आता बरेच जण स्क्रीनशॉट घेतात, मला माहिती आहे, हरकत नाही, तुमच्यासाठीच आहेत. परंतु ते मोबाईल मध्येच राहतात हो. आले लक्षात? फोटोज आणि कॅमेरा हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण त्या फक्त मेमरीज मध्ये राहतात. अभ्यास करताना त्या मेमरीमध्ये न राहता आपल्या मेमरीत आल्या पाहिजे, आपल्याला ते डोक्यात फिक्स झाल्या पाहिजे. त्यामुळं वहीमध्ये लिहून ठेवा. आले लक्षात? तुमची वही पेन तुमच्या जवळ ठेवा. हा क्लास आहे. जरी स्पोकन इंग्लिश असला तरी त्यामध्ये अभ्यास पण आहे, ऍक्टिव्हिटी आहे, प्रॅक्टिस आहे. कोणतीही गोष्ट सराव केल्याशिवाय येत नाही. त्यामुळे वहीमध्ये लिहून काढा. ठीक आहे. पुढे आपल्याला त्याचे सेंटेन्सेस बनवायचे. चलो, पुढे जाऊया. त्यानंतर आय एम समजलं. आता आय एम, आता याला एखादा शब्द जोडायचा आहे तुम्हाला. पहिले आपण नाऊन पाहणार आहोत. ठीक आहे. तर नाऊन म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं बघा, नाम. नाऊन म्हणजे नाव. मग आता सगळ्यांची नावं आहेत, प्रत्येकाचे नावं आहेत, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणू शकता आय एम, तुमचं नाव तुम्ही घ्या. वी आर, मग तुम्ही त्यांचं नाव घ्या, आपलं सगळ्यांचं घ्या. असे सेंटेन्सेस आपण बनवू शकतो. लक्षात आले? मग नाम काय आहे ते पहिले तुम्हाला सांगतो. नेम ऑफ द पीपल, प्लेस, थिंग और आयडियाज म्हणजे नाव. कोणत्याही ठिकाणाचं, कोणत्याही व्यक्तीचं, कोणत्याही वस्तूचं नाव जे दिलेलं असतं त्याला आपण नाउन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, डॉग, कॅट, स्कूल, टीचर, हॅपीनेस. ओके, हे सगळे नाउन आहेत. म्हणजेच काय? ह्याला दिलेले नाव आहेत. अतिशय सोपी व्याख्या. बरोबर आहे. मग आता याला स्पेसिफिक नाव काय? हे कॉमन नाउन झाले. डॉग, सगळेच कुत्रे. पण त्यातलं त्यात माझं कोणतं इथं? तर माझ्या कुत्र्याचं नाव आहे हॅपी. हॅपी इज माय डॉग. आले लक्षात? समजतंय? मग असं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला आता वाक्य बनवायचे प्रत्येकाने. चलो, तुम्हाला जास्तीत जास्त 2 मिनिटाचा टाइम आहे. प्रत्येकाने वहीमध्ये आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम या सगळ्या सब्जेक्ट बरोबर तुम्हाला नावं पण लिहायचेत. बघू कसं लिहितात. ओके, चलो.
बघू काय काय चुकतंय, कोणाकोणाला समजलंय कळेल मला. 2 मिनिटाचा टाइम आहे प्रत्येकाला, फास्ट. त्यानंतर मी अनम्यूट करणार आहे, तुम्हाला बोलता पण येणार आहे, तुम्ही लिहिलेलं मला सांगायचं पण आहे. एव्हरीबडी स्टार्ट फास्ट. ज्यांचे कॅमेरा ऑन असतील त्यांनाच बोलता येईल. अगेन आय एम इन्स्ट्रक्टिंग यू. हा, ज्योतीने लगेच कॅमेरा ऑन केलं बघा. ओके, दोज हु आर रेडी दे कॅन रेज देअर हँड्स. तुमचं लिहून झालं की हात वर करायचा आहे. आय, वी, यू, दे, ही, शी, इट नेम सगळ्या सब्जेक्ट बरोबर तुम्हाला लिहायचंय बरं का. कसं, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. फॉर एक्झाम्पल, आय एम संकेत, वी आर. आता इथे तुम्हाला काहीतरी चेंज करावं लागेल नाव. आता तुम्ही वी आर संकेत नाही म्हणू शकत. ओके, तिथे तेच तुम्हाला आयडिया आता समजेल मला, कोणाचं काय चुकू शकतं, कोणाला काय येत नाही हे कळेल मला. चलो, डू इट फास्ट. Okay, done. I guess two hands are there. I can start. First, Jyoti. Jyoti, are you ready? Yes, sir. Okay, Jyoti, tell me. काय लिहिलंय तुम्ही? I am Jyoti. We are listeners. We are listener. You are trainer. They are students. He is Sheetal. Uh, वेट वेट, ही इज शीतल कसं होईल? मुलाचं नाव so पण sorry. शीतल असतं ऍक्च्युली. Okay, okay. Now, he is girl. Sorry, he is boy. She is ओके. girl. It is dog. Raju is. Um, what I say here? Raju is student. हा, व्हेरी गुड ज्योती. राजुल इज स्टुडंट. व्हेरी नाईस. आले लक्षात? आता नेम ही जी कॅटेगरी घेतली ना आपण, नेम ही सगळ्यांसाठी आहे ना. ही, शी, इट तिन्ही पैकी एक कोणाचंही नाव घेतलं म्हणजे नेम आलंच तिथं. ओके, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट, स्वाती शेवटे. हा, दोन स्वाती आहेत. ज्याचा हात पहिले येईल त्याला मी विचारणार, हा नियम आहे आपल्याकडे. ठीक आहे. हा, स्वाती नाव जरी शेवटी असलं तरी स्वाती पहिले बोलते बघा. चलो स्वाती, अनम्यूट प्लीज. Sorry. हा बोला. I am teacher. We are women. You are professor. He is dancer. She is beautiful. It is stable. Disha is my daughter. And they are boys. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड स्वाती, व्हेरी नाईस, छान. Okay. गुड. Thank you, नेक्स्ट, sir. अनदर स्वाती जाधव. Okay, sir. I am Swati. We are family member. You are happy. He is Santosh. She is Vedika. It is cat. Vedika is clever. They are student. They are students. व्हेरी नाईस. हा, हॅपीचा उच्चार परत करा. You are happy. हा, ह्याच्यामध्ये उच्चार थोडासा अजून छान करता येईल आपलं. हॅपी नाही येते, यू आर हॅपी. You are happy. हा, हॅपी. हॅपी म्हटलं की तो उच्चार थोडा वेगळा जातोय. आपल्याला छान बोलायसाठी आपल्याला काही प्रोनाऊन्सिएशन वर पण लक्ष द्यावं लागेल. तर मी मला जिथे जिथे शक्य आहे मी ते करेक्शन करेल. ठीक आहे. Okay. सो Okay, sir. आर यू हॅपी स्वाती? Yes, I am happy. I हा, am happy. येस, यू आर हॅपी नाव. दॅट्स गुड. चलो लेट्स गो अहेड. व्हेरी नाईस स्वाती, गुड. नेक्स्ट, साक्षी पाखरे. I am a student. We are a homemaker. You are amazing. He is my husband. It is my home. She is beautiful. Your name is Piyush. ओके साक्षी, आवाज तुमचा खूप बारीक येतोय. माझी रिक्वेस्ट आहे की आवाज थोडासा क्लिअर आला पाहिजे. बाकीच्यांना ऐकू आला होता का आवाज साक्षीचा? प्लीज रिप्लाय. Yes, sir.
आवाज आला होता स्वातीचा, साक्षीचा? हो, Yes, पण sir. बारीक आवाज होता, व्हॅल्यूम कमी होता हा, त्यांचा. व्हॉल्यूम खूप कमी आहे. साक्षी, प्लीज इन्क्रीज युअर व्हॉल्यूम. Yes, sir. I am a student. We are homemaker. You are amazing. He is my husband. It is my home. She is beautiful. Your name is Pius. They are doctor. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान. आता आवाज पण छान आला, वाक्यही बरोबर आहेत. काय होतं लक्षात घ्या, जरी ऑनलाईन असलं तरी मला प्रत्येक गोष्ट तुमची जेव्हा पण मी ऐकणार नाही, कारण हे स्पोकन इंग्लिश आहे. तुमचे उच्चार, तुमचे ग्रामॅटिकल करेक्शन्स, हे सगळ्या गोष्टींना मला लक्ष द्यायचंय. तर जितकं क्लॅरिटी येईल आवाजात, जितकं व्हिडिओ छान समोर असेल, तोपर्यंत मला कॉन्फिडन्स चांगला येईल तुम्हाला सांगताना. नाहीतर मला अंदाज घेऊन सांगावं लागलं की चुकेल, कारण मला ऐकूच नाही आलं तर मी तुम्हाला उत्तर नाही देऊ शकत. आणि दिस इज द सायन्स. कम्युनिकेशन स्किल तुमची कधी इम्प्रूव्ह होईल माहितीये का? बिफोर यू बिकम अ गुड स्पीकर, ट्राय टू बिकम अ व्हेरी गुड लिस्नर. मीट करून अनम्यूट. पहिले ऐकू शकतो, जो श्रोता होऊ शकतो तोच वक्ता होऊ शकतो. ओके, सो या प्रिन्सिपलवर आपण हे काम करतोय. सो व्हेरी नाईस, थँक्यू साक्षी. नेक्स्ट, पूनम कासवा. प्लीज अनम्यूट पूनम जी. I am Poonam. We are friends. You are housewife. She is Meena. He is Ayush. It is happy, and they are girls. व्हेरी नाईस, ऑल करेक्ट. दॅट्स गुड. नेक्स्ट, सना शेख. I am Sana. हर व्हॉइस इज ब्रेकिंग. ऍक्च्युली यू स्टक. तुमचा आवाजही येत नाहीये, कॅमेराही स्टॉप झालाय. मे बी नेटवर्क इश्यू. सना, कॅन यू स्पीक? ट्राय वन्स अगेन. Friends, you are teacher, they are friends. He is a carpenter, she is a conductor, it is a bird. व्हेरी गुड. इट इज अ कप. अँड कंडक्टर हा उच्चार खूप छान केला तू, कारण बऱ्याच वेळा कंडक्टर म्हणतात बरं का लोक. बसमध्ये कोण असतं? कंडक्टर. कंडक्टर नाही येतो, कंडक्टर आहे. जो कंडक्ट करतो, ते कामाचं जबाबदारी घेतो. कंडक्ट करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेणे. तो नियोजन करतो त्या गोष्टीचं. आलं लक्षात? तर छोटे छोटे उच्चार आपल्याला खूप महत्वाचे असतात. आणि पुढे जसं जसं जाऊ आपण, त्यावेळेस अजूनही काही उच्चार जे चुकतात कॉमनली, ते आपण करेक्शन नक्की करूया. ठीक आहे? कारण इंग्लिश थोडं बोलल्याने फरक नाही पडणार, व्यवस्थित बोलल्याने खूप फरक पडेल. आले लक्षात? थोडं बोला बट असरदार बोला. काय म्हणतात? कम्युनिकेशन स्किल. खूप जास्त बोलण्याची पण गरज नाहीये तुम्हाला इंग्लिश, थोडं बट इफेक्टिव्ह. चलो, सो व्हेरी नाईस. एव्हरीबडी ट्राईड. बाकीच्यांना आता संधी मिळेल की नाही माहित नाही, कारण की तुम्ही हात वर पहिले करायला पाहिजे होता. चलो, आपण जाऊया पुढच्या टॉपिक कडे आता. ओके, नेक्स्ट. आता याच टॉपिक मध्ये आपल्याला ऍडिशन काय करता येईल बघा. आपण इथेच चर्चा करून मग पुढे जाऊया. हे बघा, आय एम संकेत. ओके, हे व्यक्तीचं नाव झालं, बरोबर आहे. आता मला प्रोफेशनचे नाव घ्यायचे असेल तर कसं घेता येईल? फॉर एक्झाम्पल, आय एम टीचर, आय एम डॉक्टर, आय एम लॉयर, आय एम XYZ. बरोबर आहे. काही जणांनी हाऊसवाईफ पण सांगितलं, खूप छान शब्द वापरला. हाऊसवाईफला थोडं मॉडर्न शब्द जो आहे तो आहे होम मेकर. तुम्ही फक्त घरातील स्त्री नाही येत, तुम्ही घर बनवता. आले लक्षात? घराला घर पण देणारे कोण असेल तर स्त्री असते. त्यामुळे तुम्ही होम मेकर आहात. आले लक्षात? हाऊस मेकर नका म्हणू. हाऊस मेकर म्हणजे ते प्रोफेशन कडे जाईल, मग तुम्ही घर कन्स्ट्रक्ट करताल असं त्याचा अर्थ होईल. म्हणजे होम आणि हाऊस मध्ये पण फरक आहे थोडासा. होम मेकर म्हणजे घराला घर पण देणारी स्त्री, सजवणारी. आणि हाऊस मेकर म्हणजे प्रोफेशनल होईल, ते कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये जाईल. त्यामुळं आय एम होम मेकर असंही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे? चलो, आता जसं मी प्रोफेशन सांगितलं तर त्याप्रमाणे तुम्ही प्रोफेशन्स पण तुमचे सांगू शकता. चलो, नेक्स्ट कोण ट्राय करते? प्रोफेशन तर सांगायचंच आहे, प्लस त्याला ऍडिशनल आपल्याला एक ऍडजेक्टिव्ह पण पाहिजे. आज नाऊन आपण पाहतोय, त्याच्याच बरोबरीने ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. ओके, नामाबद्दल अधिक माहिती देणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. ठीक आहे? तर त्याचंही आपण एकदा स्क्रीन शेअर करून पाहूया की त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय वेगळं माहिती मिळते बघा. ओके, तर नाउन आपण पाहिले. नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. आता आपण पाहूया ऍडजेक्टिव्ह. तुम्ही म्हणताल सर वर्ब आणि ऍडवर्ब का सोडले?
ते पण घ्यायचे, त्याला थोडासा टाइम आहे. पहिले आपण हे घेऊ, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय इथे दिलंय बघा, वर्ड्स दॅट डिस्क्राईब ऑर मॉडिफाय नाउन्स ऑर प्रोनाउन्स. जसं जसं आपण शिकतोय ना, इतकं सोपे आणि सिस्टमॅटिक पद्धतीने शिकणार आहोत की तुम्हाला इंग्लिशची थोडी जरी भीती राहिली असेल ना, एक तर क्लास तुम्ही जॉईन केल्यावर तुमची भीती आधीच संपलेली असणार आहे, कारण तुम्हाला शिकवणारा व्यक्तीच फेल्युअर मधून सक्सेस कडे आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, की मी स्वतः हे फेस केले, जे तुम्ही आज कदाचित फेस करत असताल, की 35 मार्क मला इंग्लिशमध्ये पडल्यावर मी कसं इंग्रजी बोलण्याचं आणि विचार करण्याचं धाडस केलं असेल. तुम्ही तर माझ्यापेक्षा खूप चांगले आहात, परंतु तुम्हाला थोडी भीती असेल की सर आम्हाला कसं येईल, आम्ही कसं बोलू. सो डोंट वरी, फेल्युअर्स तुम्हाला खूप चांगलं सांगू शकतात सक्सेस कसं व्हायचंय. कोइन्सिडेंटली आय एम नॉट ओनली फेल्युअर बट आय एम सक्सेसफुल ऑल्सो. तर काही वर्षापूर्वी मला अवघड वाटत होतं, कारण मी सुरुवात तशी केली नाही. आणि 12-13 वर्ष मी आज या सेक्शन मध्ये काम करतोय. 10,000च्या वर मुलांना मी ट्रेन केलेलं आहे. त्यामुळे माझा जो एक्सपिरियन्स आहे, क्वालिफिकेशन तर आहेच, MA इंग्लिश असो किंवा बाकी गोष्टी नेट सेट वगैरे, दॅट्स इट ओके. परंतु लाईव्ह एक्सपिरियन्स मी खूप जास्त घेतलाय, सुदैवाने मला तो मिळाला आहे. आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून मी ती गोष्ट आज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे तुम्हाला कुठेच शंका नाही ठेवायची की आम्हाला कसं येईल. 110% येणार आहे, कारण मला 0 to top ह्या सगळ्या गोष्टी मला त्यातल्या माहिती आहेत. आणि लकीली आय बिलॉंग टू मराठी मीडियम स्कूल, त्यामुळे मला मराठीतले तुमचे जे डाऊट्स आहेत तेही मला माहिती आहेत. हिंदीही मला बऱ्यापैकी समजते. तुमचे सगळे डाऊट्स आपण क्लॅरिफाय करणार आहोत. ओके. तर काही डाऊट्स असतील ते लिहून ठेवत जावं, आणि ज्यावेळेस आपलं सेशन शेवट आपण होईल त्यावेळेस आपल्याला शेवटचे 10 मिनिटं डाऊट सेशनवर पण आपण ठेवणार आहोत, तुमचे फीडबॅक्सवर. त्यावेळेस प्रत्येक सेशनला तुमचे डाऊट्स तिथे तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आता बघा, ऍडजेक्टिव्ह, वर्ड्स दॅट डिस्क्राईब ऑर मॉडिफाय नाउन्स ऑर प्रोनाउन्स. म्हणजे जे शब्द जे की वर्णन करतात नामाचं आणि सर्वनामाचं, त्याला आपण विशेषण म्हणतो, सोपं सोपं. ठीक आहे. त्यामध्ये बघा, बिग, स्मॉल, हॅपी, सॅड, कलरफुल, आले लक्षात. तर हे सगळे विशेषण झाले. तसेच विशेषण अजूनही आपल्याकडे आहेत, ते आपल्याला रोजच्या आयुष्यात खूप वेळा लागतात. त्यामुळे त्याचंही आपण एक लिस्ट पण तुम्हाला देणार आहे. ई बुक आपण केलेलं आहे त्याचं, ते पण तुमच्यासाठी मी अवेलेबल करणार आहे. आणि एरवी तुम्हालाही बऱ्याच गोष्टी इंटरनेटमुळे खूप सोप्या झाल्या आहेत. तुम्ही फक्त इंटरनेटवर टाकलं ऍडजेक्टिव्ह, हजारो ऍडजेक्टिव्ह तुमच्या समोर येतील. तुम्हाला जे सोपे वाटतील तुमच्या आयुष्यातले ते घ्या. ठीक आहे. कारण हे कस्टमाइज आहे, प्रत्येकाला वेगवेगळं आपल्याला देता नाही येणार. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इंटरनेटवर नक्की मिळेल. चलो, आता जाऊया पुढे लाईव्ह ऍक्टिव्हिटीकडे. जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह कसा होईल हा क्लास, त्याचा मी प्रयत्न करतोय. आणि शिकवणं तर आहेच, पण तुमच्याकडून बोलून घेणं हे माझं जास्त प्रयत्न राहील, कारण लाईव्ह स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये तुम्ही बोलले पाहिजे. चलो, तर आता बघूया काय करायचे तुम्हाला. जे पहिले वाक्य ज्यांनी वापरलेत त्यांना पहिले संधी देणार आहे मी. हात वर करा जे पहिल्यांदा बोलले होते, त्यांनाच ऍडजेक्टिव्ह ऍड करून तुम्हाला बोलायची संधी आता. हा, त्यामध्ये सगळ्यात पहिले स्वाती, व्हेरी फास्ट. चलो स्वाती जाधव पहिले. I am Swati. हा, I am teacher. I am a good teacher. व्हेरी गुड. I am आता super. सगळ्या सब्जेक्ट बरोबर घ्या. We are a teacher. We are a good teacher. They are a teacher. They are good teacher. हा, दे आर टीचर्स अनेक वचन आहे ना, म्हणून टीचर्स They म्हणायचं. are good teachers. He is teacher. He is a good teacher. She is teacher. She is a good teacher. It is a teacher. It is a good teacher. Vedika is teacher. Vedika is good teacher. व्हेरी नाईस स्वाती, व्हेरी स्मार्ट. खूप छान. आणि लगेच तुम्हाला समजतंय काय करायचंय. गुड, व्हेरी नाईस. आणि युअर सो एन्थुझियास्टिक. पहिल्या सेशनला पण तुम्ही होता, आजही आहात. लगेच तुम्ही हँड रेज करता. अटेंटिव्हनेस तुमचं खूप छान आहे. बाकीच्यांनी पण अलर्ट राहा, पटकन संधी घ्या, Thank you, sir. वेळ कमी आहे. थँक्यू. नेक्स्ट अगेन स्वाती, प्लीज. स्वाती शेवटे. Okay. I am excellent teacher. We are beautiful women. You are smart professor. He is good dancer. She is very beautiful. It is black table. Disha is my first daughter. They are young boys. व्हेरी नाईस. ऑल सेंटेन्स आर इम्प्रेसिव्ह. व्हेरी नाईस. हा, सगळ्यात जास्त Thank you, तर मला sir. ते आवडले. यू आर स्मार्ट प्रोफेसर. थँक्यू Okay, thank you, sir. Actually, I'm not smart, but I'm trying to become smart. Day by day, I'm learning, I'm polishing myself.
आणि बऱ्याच वेळा मी विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त शिकतो. तुमच्याकडून ऑफलाईन मध्ये येणारे क्लासचे मुलं आहेत, वेगवेगळे वर्कशॉप्स आम्ही घेतो, तिथे खूप शिकायला मिळतं. सो आय एम व्हेरी लकी दॅट आय गेट सो मेनी गुड पीपल इन माय लाईफ. थँक्यू. थँक्यू सर. येस. नेक्स्ट, आता ह्या दोघांनंतर कोणी ट्राय केलं होतं अजून? हात वर नाही आलेत बाकीच्यांचे. तुम्हाला बेनिफिट दिलाय मी, जो पहिल्यांदा तुम्ही ट्राय केलंय म्हणून तुम्हाला परत संधी दिली आहे एवढ्या लोकांमध्ये. कम ऑन, रेज युअर हँड्स फास्ट. पूनम, सना शेख, साक्षी पाखरे, ज्योती. इज इट पॉसिबल फॉर यू टू स्पीक? तुम्हाला शक्य आहे का बोलणं? चलो बाकीच्यांना संधी देऊया आपण. चलो, ह्यांची संधी गेली आता. हा, पण इतका वेळ नाही घ्यायला पाहिजे. चलो, वेन यू आर रेडी रेज युअर हँड. तोपर्यंत बाकीच्यांना विचारतो. चलो, मोनिका, पल्लवी, देन सरिता, वैशाली, सरिता वाघ, हा, त्यानंतर प्रतीक्षा. कम ऑन, रेज युअर हँड्स फास्ट. ओके, प्रतीक्षा सतीश जी छाजेड, प्लीज बोलिए, अनम्यूट करो. I am a good person. ओके, First, वेरी गुड. we are on a Zoom call, biggest Zoom call. Second, third one is you are a great speaker. Your English is too good. They are good students. Those who are joined the Zoom call. He is Sanket is the good person. Ratnamala is a good learner. Pratiksha is a good person, and it is a great opportunity to join this call, and that's fine. थँक यू सो मच प्रतीक्षा, वेरी नाइस, सो काइंड ऑफ यू. खूप छान. मुझे बताने में खुशी होगी एक्चुअली कि अलग अलग जगह से काफी सारे लोग जुड़े हैं एंड इट इज रियली ओवरवेलमिंग. बहुत खुशी होता है कि सच में जिनको सीखने की चाह है उन लोगों तक हम पहुंच पाते हैं. सो इट्स वेरी वेरी गुड थिंग. थैंक यू ऑल ऑफ यू फॉर गिविंग योर वैल्यूएबल एंड क्वालिटी टाइम. Surely you will achieve your dreams. Okay, I am there with you. Chalo, next. After Pratiksha, who is going to speak? Yes, come I on. can speak, sir. स्पोकन इंग्लिश क्लास आहे, लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही अनम्यूट करून तोपर्यंत प्रगती होणार नाही. हा, कोण विचारते कॅन आय स्पीक? Can I speak, Mistake. ma'am? हा, पूजा, रेज हँड करा. हात वर करायचं तुम्हाला माहिती कसा मोबाईल मध्ये? तिथे बघा तुम्हाला सिम्बॉल दिलेला आहे, फक्त तेवढं टच केलं की तुमचा सिक्वेन्स Can I मध्ये. speak, sir? मस्के मनीषा, कॅमेरा कंपल्सरी Yes. ऑन पाहिजे. आय एम रिअली सॉरी, कॅमेरा ऑन असल्याशिवाय बोलण्याची संधी नाही मिळत. हा, आता माझ्यासमोर पूनम कासवा आहेत. चलो, बाकीच्यांनी हात वर करून ठेवा ज्यांना बोलायचंय. पूनम, कंटिन्यू. एक मिनिट. आय एम होममेकर. वी आर व्हेरी ब्युटिफुल. यू आर स्मार्ट होममेकर. दे आर गुड गर्ल्स. शी इज सिंगर. ही इज स्मार्ट आयुष. इट इज व्हेरी हॅपी. ओके, इट इज व्हेरी हॅपी. फक्त आता दे आर गर्ल्स एस लावा तिथे. ओके, दे आर टीचर्स, कारण दे रिप्रेझेंट कॅटेगरी फॉर प्लुरल. मग तिथे आपल्याला एस लावावं लागेल. ओके, अनेक वचन. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हा, नेक्स्ट कोण बोलतंय अजून? मला हात वर केल्याशिवाय मला कळणार नाही, कारण लोक भरपूर आहेत माझ्या समोर. पूजा. Sir, I don't have to symbol, sir. ओके, Raise यू hand. डोंट हॅव दॅट फॅसिलिटी आय युअर सेइंग. Yes. ओके, ऍक्च्युली इट इज, फक्त तुम्ही काय करा, अपडेट करा तुमचा मोबाईल आणि हॉरिझॉन्टल स्क्रीन किंवा व्हर्टिकल स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसेल तो ऑप्शन, बघा एकदा चेक करा. Sir, I already raised my hand. मस्के मनीषा, आय कांट सी युअर हँड ऍक्च्युली, सॉरी. ठीक आहे, Sir, चला, हरकत नाही, टेक्निकल एरर आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही एकदा बघून घ्या. आपण पुढच्या सेशनला परत ही कंडिशन ठेवू. आता मी ती काढून घेतो, ठीक आहे? कारण तुम्ही बोलण्याची इच्छा आहे, तर मी तुम्हाला थांबवणार नाही. पुढच्या वेळेस फक्त हा ऑप्शन तुम्हाला लागू होईल. Excuse me, sir. okay, sir. येस येस. Manisha Maske is my staff member. ओके, शी इज युअर She is स्टाफ मेंबर. teacher. शी इज Yes. टीचर. ओके, व्हेरी नाईस. Yes, गुड sir. गुड. त्यांना फक्त सांगा हँड रेज करायचं ऑप्शन त्यांच्या मोबाईल मध्ये, ठीक आहे? Yes, sir. ओके, I will tell you. थँक्यू थँक्यू. चलो, पहिले Okay. पूजा साळुंके, मग मनीषा. Yes, sir. हा. Good evening, everyone. My name is
Pooja Salunke. I am a good teacher. You are my good spoken English sir. He is my he is my da- he is my son. हा She is my ही इज clever. का ही इज म्हणाले ना तुम्ही? He is my son. ओके राईट. She is my daughter. She is my lovely daughter. It's my mobile. It's good. It's good mobile. It and my name is Pooja Salunke. Thank you. ओके व्हेरी नाईस व्हेरी नाईस. खूप छान. अँड लवली त्याचा उच्चार असा होता, शी इज माय लवली डॉटर. ओके पूजा. Next time I try. नो नो, यू कॅन ट्राय दिस अगेन. आता जे चुकलं ते लगेच करेक्शन करा, म्हणजे सवय लागेल. म्हणा ते वाक्य परत. My daughter is. Hello. हा She is बोला. my daughter, lovely. नाही, लवली म्हणायचं ना, त्याचा उच्चार थोडा वेगळा येतोय. शी इज माय लवली डॉटर. She is my lovely daughter. हा व्हेरी स्मार्ट. खूप Thank छान. आता उच्चार परफेक्ट आला. व्हेरी नाईस. गुड पूजा, कीप इट अप. चलो नेक्स्ट. आफ्टर पूजा मनीषा वॉज देयर. मनीषा. In English speaking, my first sentence, I am a carpenter. He is मनीषा मनीषा, आय एम सॉरी बट यू आर नॉट ऑडिबल. युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. तुमचा आवाज कटतोय. एकदा नेटवर्क चेक sorry, करा sir. प्लीज. प्लीज ट्राय But वन्स अगेन. why, sir, I am a good. येतोय आवाज सर? नाही, ब्रेक होतोय. ब्रेक असल्यावर मला काहीच करता येणार नाही. मी तुम्हाला ऐकूच नाही शकलो तर मी कसं सांगेल बरोबर आहे की नाही. ठीक आहे, एकदा तुम्ही नेटवर्क चेक करा. परत आपण 5 मिनिटांनी येऊया. ठीक आहे, तोपर्यंत बाकीच्यांना विचारतो मी. हा नेक्स्ट. ओके. सना शेख, देन उषा शिंदे. पहिले सना. Yes, sir. येस आवाज येतोय प्लीज. का? I am Sana. We are sincere students. You are good teacher. They are very kind people. He is a clever boy. She is a very pretty. It is very expensive pay. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ओके ठीक आहे. लास्ट वर्ड मला ऐकू येत नाहीये, बट इट्स ओके. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. खूप छान, चांगले शब्द घेतलेत. व्हेरी नाईस. आता मला हे सांगा, आतापर्यंत जेवढे वाक्य झाले त्यामध्ये तुम्हाला कळाले नाही असे काही शब्द आहेत का? म्हणजे मराठी अर्थ पण आपल्याला सांगायला लागायला गरज वाटते का तुम्हाला? सोपे सोपे आहेत, पण No, जर sir. नसेल समजत तर लाजू नका. हा क्लास आहे आणि हा बेसिक टू ऍडव्हान्स जाणार आहे. त्यामुळे आता तुम्ही जर विचारलं नाही आणि ऍडव्हान्सला थोड्या दिवसांनी तुम्हाला जेव्हा बोलायची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही विचारल्यावर मग मला सांगता नाही येणार. त्यामुळं पहिला नियम हा असतो की जे नाही समजलं ते हात वर करून विचारणे. ओके. हा लक्षात ठेवा. डाऊट्स लिहून ठेवा. Yes, sir. शेवटचे आता 5 मिनिटं आहेत. आपल्याला डाऊट सेशन पाहिजे आहे. तर आतून एक जणाला आपण उषा बोलेल. उषा नंतर आपण डाऊट सेशन क्लिअर करूया. ठीक आहे. काही तुमचे डाऊट्स असतील तर लिहून ठेवा प्लीज. उषा शिंदे. Hello, sir. Myself Usha Shinde. I am live from Ahilyanagar. I am placed. She is a very sad. She is a brave. हा It is आता a शी इज वेट 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 bubble. शी इज अ ब्रेव गर्ल म्हणावं लागेल. जर लावायचं असेल ना आर्टिकल तर पुढे गर्ल नाऊन घ्यावा लागेल तुम्हाला. बॉय घ्यावा लागेल. काय तुम्हाला पुढे घ्यायचे नाऊन ते. शी इज अ ब्रेव गर्ल किंवा शी इज ब्रेव. मग The ब्रेव brave हे girl. झालं विशेषण आणि अ ब्रेव गर्ल म्हणावं लागेल तुम्हाला जर लावायचं असेल तर. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही Okay, sir. सुरुवातीला जे म्हणाले आय एम लिव्हिंग फ्रॉम अहिल्यानगर, तर आय लिव्ह इन अहिल्यानगर. आय एम फ्रॉम अहिल्यानगर. ओके, असं होईल 2 वाक्य. समजले? प्लीज कंटिन्यू उषा. We are singers. They are a writer. You are a rich. हा दे आर अ रायटर नाही येणार परत. नाही पाहिजे तिथे. चा अर्थ एक होईल. They आपण are writer. आर्टिकलचा जो टॉपिक पाहणार आहोत काही दिवसांनी त्यावेळेस आर्टिकल मध्ये तुम्हाला मी ए अँड दी हे 3 जे उपपद असतात त्याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगेल. आता चालता चालता जिथे चुकतंय ते मी फक्त करेक्शन करतोय. बाकीच्यांना समजलं तर खूप चांगलं, नाही समजलं तर टेन्शन घेऊ नका.
जो मुख्य टॉपिक आहे त्याच्यावर लक्ष द्या. हा उषा प्लीज कंटिन्यू. यू आर रिच. यू आर रिच. हा अ रिच पण चालेल इथे. आता यू आर अ रिच पर्सन, मग एका व्यक्तीबद्दल आहे ना. यू आर अ रिच पर्सन, तू एक श्रीमंत व्यक्ती आहे. दे आर अ नाही चालणार, कारण दे म्हणजे अनेक वचन होईल आणि इकडे एकट्याबद्दल कसं बोलणार आपण. आले लक्षात? अच्छा, थँक्यू सर. ओके व्हेरी गुड उषा, नाईस. चलो आता आपण डाऊट सेशन कडे जाऊया. सगळ्यांना आता अनम्यूट पण करता येईल. तुमचे डाऊट्स असतील तर हँड रेज करा, त्याप्रमाणे मी डाऊट्स घेईल. 5च मिनिट आपल्याकडे आहेत. चलो फर्स्ट ज्योती हॅज रेज्ड हँड आय गेस. ज्योती, एनी डाऊट ज्योती? Sir, I Okay, have no doubt. you have no I doubt. tell you, That's good. I Okay. make some sentences about on that topic. Okay, you made some That's why I sentences. raised my hand. फाईन फाईन. चलो लास्ट मग सेंटेन्सेस घेऊ पहिले, मग बाकीच्यांचे डाऊट असतील तर घेऊया. उषा प्लीज टेक युअर हँड डाऊन. ज्यांचं बोलणं झालं त्यांनी हात खाली घ्या, म्हणजे मला कळेल की नक्की डाऊट आहे की हात वर राहिलाय फक्त. हा ज्योती Yes, sir. प्लीज कंटिन्यू. I am good teacher. We are faithful learner. You are handsome teacher. They are sincere students. He is clever boy. She is beautiful girl. It is whiteboard. And last, Sita is kind woman. सीता इज, आता इथे तुम्ही अ वापरू शकता बरं का, गरज पडली तर. इट इज अ व्हाईट बोर्ड, सीता इज अ काइंड वुमन, हे चालू शकतं गरज पडली तर. ठीक आहे. Okay. व्हेरी नाईस ज्योती, गुड. यू आर व्हेरी एनर्जेटिक पर्सन. नाईस. ओके I can येस, एनी डाऊट्स? हा मनीषा, डू यू वॉन्ट टू ट्राय? तुझं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, एक लास्ट ट्राय करूया आपण. मनीषा मस्के. I am I am a good carpenter. She is a good girl. He is a good boy. It is a beautiful dog. They are handsome boys. व्हेरी We गुड. are we are fastly going. हा Yes, फास्टली sir. गोईंग चालेल, हा गो नाही चालणार. Fastly going. ओके, पण आता हे आपल्या झालं की आत्ताच्या सर. नियमामध्ये लक्षात घ्या, आपण आत्ता जो टॉपिक शिकलोय त्यामध्ये हे बसत नाहीये बरं का. फास्टली हे ऍडव्हर्ब होईल, ते आपल्याला नंतर पाहायचंय. आता मी हो जे हो घेतलं, येस सर. नाही नाही इट्स ओके, चूक नाहीये, तुझं वाक्य बरोबर आहे. परंतु काय असतं लक्षात घ्या, 2 प्रकारे इंग्लिश शिकता येतात. एक सिस्टमॅटिक, वी आर फास्ट. एक रॅन्डम पद्धतीने. तर मी सिस्टमॅटिक शिकवतो, जेणेकरून चुकलेलं तुम्हाला कळायला पाहिजे. रॅन्डमली शिकणं हे थोडस अवघड असतं, परंतु ते लोकांना आवडतं, मला माहित नाही का. कारण की त्यामध्ये काही पण बोललं तरी चालतं, फक्त इंग्लिश बोला असं त्याचा अर्थ होतो. पण ते लॉंग टर्म मध्ये जात नाही, कारण कसं पण करणं आणि सिस्टमॅटिक करणं याच्यात फरक असतो. तर सिस्टमॅटिकला थोडस वेळ जास्त लागेल, परंतु ते आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहील. ओके, तर आपण सिस्टमॅटिक मेथडने जाऊया. जो टॉपिक आपला झालाय त्याबद्दल तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल बनवा, आणि दॅट इज व्हॉट द सिस्टम इज. ठीक आहे, मग हेच तुम्हाला पुढे सर जाताना तुम्हाला डाऊट नाही राहणार. हा मनीषा बोला. सर आय डोंट मेक सेंटेन्स. I only speak with us. मी आवाज राईट आवाज कटतोय. ओके, आय एम रिअली सर सॉरी मनीषा, आवाज कटतोय तुमचा, प्लीज. मग ठीक आहे ठीक आहे. सर सर हा स्वाती हॅज रेज्ड हँड. स्वाती काय बोलायचे बोलून. सेंटेन्स बनवले होते सर मी. ओके ओके ठीक आहे, सेंटेन्सचा टाइम संपलेला आहे. डाऊट सेशन आहे आता. कोणाला डाऊट असेल तर पहिले Sir, क्लॅरिफाय I करू. have a doubt. हा प्लीज पहिले डाऊट घेऊ स्वाती, मग आपण सेंटेन्स कडे जाऊया. पूजा. Sir, only it is used. Non-living things are living things. ओके. It. येस, इट इज ओनली युजफुल फॉर एक्सप्लेनिंग नॉन लिव्हिंग थिंग्स, म्हणजेच की ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, इट इज माय मोबाईल. ओके, इट इज द ग्रीन बोर्ड. ओके, आता हे वस्तू आहे. त्याचप्रमाणे इट इज अ क्लास, हा क्लास आहे. आले लक्षात? तर नॉन लिव्हिंग थिंग मध्ये ऑब्जेक्ट, त्यानंतर प्राणी, पक्षी. इट इज अ बर्ड, इट इज ॲनिमल, इट इज अ डॉग.
ओके, या पद्धतीने आपण यूज करू शकतो. ठीक आहे. जसं सॉफ्टवेअर बद्दल पण बघा, सॉफ्टवेअर हे एक ऑब्जेक्टच आहे ना. इट्स सॉफ्टवेअर, इट्स इंटरनेट. ओके. थँक्यू सर. Sir, येस ज्योती. another my doubt is, we can say it is Pune city. That sentence is correct here. ऍब्सोल्युटली इट इज पुणे सिटी. कारण पुणे हे इथे Okay. नाऊन जरी असलं तरी ते ऑब्जेक्ट मध्ये जाईल ना. ओके, Yes. त्यामुळे व्हेरी नाईस. येस, एनी अदर पर्सन, एनी डाऊट? पल्लवी गांधी, यू अनम्युटेड. तुम्हाला काही म्हणायचं आहे का पल्लवी? No, sir. बोला. Pallavi Gandhi. I am a twins baby. I am a beautician. Um, बस. ओके, काही हरकत नाही. खूप उशिरा सुरुवात केली, पण तुम्ही सुरुवातीपासून बोलायचा प्रयत्न करा, म्हणजे मला अजून तुम्हाला वेळ देता येईल. ठीक आहे. मनामध्ये होतं घाबरण्यासारखं थोडस, बोलू की नाही? नाही नाही ओके नाही, सर. अजिबात घाबरू नका. लक्षात घ्या, एक तर तुम्ही गांधी पण आहात, त्यामुळे तर अजिबात घाबरू नका. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी की हा घाबरण्यासाठी क्लासच नाहीये. हा क्लास कोणाचा आहे? ग्लोबल लेवलचा क्लास आहे हा. इथे सगळ्यांना संधी बोलण्याची. फक्त वेळेअभावी मला काही ठिकाणी तुम्हाला थांबवावं लागेल, किंवा काही वेळेस तुमचा आवाज नाही क्लिअर आला तर मला तुम्हाला डिस्कंटिन्यू करावं लागतं, जसं मी आता मनीषाला केलं. कारण त्याचा युजच होत नाही. तुम्ही काय बोलताय तुम्हालाही लक्ष देणार नाही आणि मला तर अजिबात येणार नाही. त्यामुळे तो मी थांबवत असतो, कारण ज्याला बोलायची संधी मिळाली पाहिजे त्याला पण मिळाली पाहिजे, आणि ज्याचा आवाज क्लिअर येत नाही त्याला मी लगेच थांबवतो. ठीक आहे. तर कृपया वाईट मानून घेऊ नका. ज्याला मी थांबवेल मधी त्याचं काहीतरी व्हॅलिड कारण असेल, सो प्लीज कोऑपरेट. ठीक आहे. आता स्वातीचं लास्ट सेंटेन्स आपण घेऊया, अँड देन विल टेक अ पॉज फॉर दिस सेशन. स्वाती. Okay, sir. Thank you. We are responsible person. You are famous person for spoken English class. You are, sir. So kind of you. Keep blessings. Special for you, sir. थँक Special यू, for थँक you. यू. सो काइंड ऑफ यू. असेच असेच He आणि असेच सदिच्छा राहू द्या. खूप छान काम आपल्या सगळ्यांच्या हातून नक्की घडेल भविष्यात. he is better dancer. I am regular student of GVA Academy. She is a lucky woman in the world, and they are very funny student in our class. ग्रेट, व्हेरी नाईस. आता ते एक वाक्य मला डाऊटफुल होतं, शी इज लकी वुमन इन द वर्ल्ड. म्हणजे ते माझ्या बायकोसाठी होतं का? No, sir. ठीक आहे, ठीक आहे, I हरकत just नाही. make up. याचं उत्तर तीच देईल, मी तर नाही देऊ शकत. इट्स ओके. बट ती लकी आहे की नाही माहित नाही, बट आय एम द लकीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. कारण माझ्या आयुष्यात माझे आई वडील, माझे गुरुजन, माझे शिक्षक, माझे वाईफ, माझा मुलगा, माझी फॅमिली, सगळे विद्यार्थी इतके लकी आहेत मी. कारण की सगळ्यांकडून मला खूप खूप प्रेम मिळतं, अँड असंच प्रेम आयुष्यभर मिळत राहावं एवढीच भगवतचरणी प्रार्थना आहे. आणि त्यामुळेच छान उपक्रम आपल्या हातून तो करून घेतोय, आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिलाय. त्यामुळं तुमचा जो आयुष्यातला वेळ तुम्ही इन्व्हेस्ट करताय, आय विल शुअरली गॅरंटी यू की तुमचा हा जो टाइम आहे हा क्वालिटी टाइम काउंट होईल, अँड शुअरली यू वुड इम्प्रूव्ह युअर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स इन फ्युचर. Thank you so much with such a wonderful crowd and wonderful students. Very, very nice session it was. Swati Shevte has raised hand. Yes, Swati, bola. हा सर, माझ्या मुलीला ऍक्च्युली जॉईन करायचं होतं, पण ती आता नाहीये. छोटी आहे ती, चौथीला. ती म्हणे महिला दिनानिमित्त आहे तर फक्त महिलाच का, मग मुली का नाही? नाही मग नाही, तिला महिला म्हटलं मी आपण लक्षात घ्या, रेकॉर्डिंग प्रत्येक ऐकूया. मुलगी ही भविष्यातली महिलाच आहे. त्यामुळे हो हो. महिला महिला भगिनी असा शब्द वापरलाय, त्यामुळे मुलींनाही आहे. काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही कोणालाही जॉईन करू शकता. इट्स ओपन फॉर ऑल. ओके. ओके, थँक्यू सर. येस, आणि अजूनही बऱ्याच Thank you. महिलांना संधी आहे. तुम्ही तुमच्या संपर्कातल्या ज्यांना खरंच शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत आपला मेसेज नक्की पोहोचवा. वर्षभर क्लास असणार आहे. आणि आता जसं पल्लवीने सांगितलं की मला भीती वाटते, तर ही भीतीच मला संपवायची. शिकणं खूप सोपं होतं ज्यावेळेस भीती कमी होते. आणि आपल्या क्लासमध्ये घाबरायचं अजिबात कारण नाही, कारण तुमच्या कोणत्याही चुकीला मी तुम्हाला रागवणार नाही, मी तुम्हाला चिडणार नाही, कारण मी समजू शकतो की प्रत्येकाचा एक वेगळा प्रवास असतो आणि तो त्याला करायचा आहे. आय एम जस्ट हिअर टू हेल्प यू, नॉट टू स्कोल्ड यू. ओके, आणि डोंट वरी. मारणार पण नाही. थँक्यू. येस येस पूजा. मारणार पण नाही तुम्ही. ओके,
थँक्यू. I नाही will ते get through तर English, शक्यच sir. नाहीये, ते तर क्लास शक्यच आहे ना, नाहीये. म्हणून आणि काही आजकाल प्रॉब्लेम तसे नाही. शाळेतल्या शिक्षकांनाही मारायची परमिशन नाहीये. पण आपण लकी होतो. आता माझ्या समोर जेवढे लोक आहात, तुम्ही सगळे शाळेत होता, मी पण होतो, तर वी वेर लकी की आपल्याला शिक्षक त्या हक्कानी मारत होते. म्हणजे मुलींनी कदाचित मार नसेल खाल्ला, पण मी तर खूप खाल्लेला आहे. कारण मॅथ्स मध्ये मी 0 होतो आणि इंग्लिशमध्ये 0च होतो, पण मॅथ्स मध्ये खूपच कमी. आणि माझा भाऊ, जे मागच्या वेळेस मी सांगितलं की ही वॉज व्हेरी टॅलेंटेड, ही सीए ऑल्सो, आजच्या डेटमध्ये तो सीए आहे, खूप मोठ्या कंपनीमध्ये सीएफओ आहे. तर तो इतका हुशार होता शाळेपासून, नेहमी त्याच्यामुळे मला मार खावा लागायचा. बट इट्स ओके. त्याच्यामुळे मी कमीत कमी घडलो असं मी म्हणतो. आणि आता रिसेंटली आमच्या शाळेचं गेट टुगेदर पण झालं. तर जवळपास 22-23 वर्षानंतर आम्ही शिक्षकांना भेटलो. खूप आनंद भेटला आणि शाळेतल्या शिक्षकांचं कॉन्ट्रीब्युशन हे कधीच संपत नाही. त्यांनी आपल्याला घडवलेलं असतं. सो विथ देअर ब्लेसिंग्स अँड विथ एव्हरीबडीज विशेस, वी आर कंटिन्युइंग दिस सेशन नेक्स्ट सॅटर्डे. पुढच्या शनिवारी 8:15 वाजता रेडी राहा. 8 वाजता, सॉरी. आणि 8 वाजता आपण सुरू करूया शार्प. तोपर्यंत होमवर्क असा आहे की मागच्या सेशनला, या सेशनला जे झालंय ते रिपीट करा. त्यातले जे एक्झाम्पल्स आता 5 बनवलेत, तर कमीत कमी 50 एक्झाम्पल सगळ्यांनी बनवा. आणि त्याच पद्धतीने आपण हळूहळू पुढे जाऊया. वर्षभरात तुम्ही परफेक्ट होणार. दिस इज माय गॅरंटी. विथ दिस आय विल टेक अ पॉज. थँक्यू. अहिल्या Thank you, उत्सवमध्ये sir. सहभागी झाल्याबद्दल तुमचे Thank खूप you, खूप sir. sir. थँक्यू Thank सर. you, Thank sir. you, Thank you, sir. all of you. Good night, sir. गुड नाईट ऑल ऑफ यू. टेक Good केअर. night. चलो थांबूया इथेच.